नमस्कार मैत्रिणींनो, प्रीतीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवणार आहे कटाची आमटी। त्यासाठी मी इथे जिरे, धने, दालचिनी, लवंग, काळी मिरी, तमालपत्र, पांढरे तीळ हे सर्व मसाले घेतले आहेत। आता हे सर्व मसाले आपण थोडे भाजून घेऊया। हे सर्व मसाले भाजून झाल्यानंतर आपण सुके खोबरे 1 वाटी घेतले आहे, तेही भाजून घेऊया। त्यानंतर मी इथं 2 मोठे कांदे घेतले होते, तेही आपण भाजून घेऊया। कांदा थोडा नरम झाला की त्यात थोडे तेल घालून कांदा परतून घेऊ। 1 टोमॅटो घेतला आहे, तोही आपण भाजून घेऊया। आता हे सर्व मसाले एकत्र करून मिक्सरला वाटून घेऊया। आता सुके खोबरे, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीरची देठ हे सर्व एकत्र घालून आपण वाटण तयार करून घेऊया। हे वाटण मी कटाच्या आमटीसाठी तयार करून घेत आहे। इथे आपले वाटण हे तयार आहे। मी इथे 1 वाटी चणा डाळ घेतली आहे, ती 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। आता ही डाळ आपण अर्धा तास भिजायला ठेवून देऊया। तुम्ही इथे बघू शकता डाळ छान भिजली आहे। आता या डाळीमध्ये थोडे पाणी घालू, थोडी हळद आणि मीठ घालून कुकरला 2 शिट्ट्या करून घेऊ। मी इथे 2 शिट्ट्या करून घेतल्या आहेत। तुम्ही बघू शकता डाळ किती छान शिजली आहे। आता डाळीतील पाणी आपण चाळणीने काढून घेऊ, याला येळवणी असं म्हणतात। आता कढईत फोडणीसाठी 2 चम्मच तेल घालून घेऊया। त्यात 1 चम्मच जिरे, 1 चम्मच मोहरी, हिंग आणि कढीपत्ता घालून छान फोडणी देऊन घेऊ। आता यामध्ये लाल तिखट, कांदा लसूण मसाला, काश्मीरी लाल तिखट, गरम मसाला घालून छान परतून घेऊ। त्यानंतर शिजवलेल्या डाळीपैकी थोडीशी डाळ या मसाल्यामध्ये घालून परतून घेऊया। त्यानंतर आपण जे वाटण केले होते ते 2 चम्मच यामध्ये घालू, हे सर्व मिक्स करून यामध्ये येळवणी घालून घेऊ। आता आमटीला एक दणकून उकळी आली की गॅस बारीक करून आमटी 5 ते 7 मिनिटांसाठी शिजायला ठेवून देऊया। इथे आपली कटाची आमटी ही तयार आहे। आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून घालून घेऊया। आपली गरमागरम झणझणीत कटाची आमटी इथं तयार आहे। ही आमटी तुम्ही पुरणपोळी किंवा भातासोबत खाऊ शकता। मी इथे तुम्हाला एक टिप देते, डाळ शिजवण्यापूर्वी अर्धा तास भिजत ठेवा, त्यामुळे तुमचा गॅसही वाचतो आणि तुमचा वेळही वाचतो। माझ्या मुलीला कटाची आमटी खूप आवडते, त्यामुळे मी नेहमी बनवत असते। तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।